मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात कार्यकर्त्यांना बँकांमध्ये मराठी भाषा वापरली जाते का ते चेक करा असे आदेश दिलेत। गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये परप्रांतीयांची वाढलेली मुजोरी आणि मराठी भाषेचा होत असलेला अपमान लक्षात घेता राज ठाकरेंनी आता पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे। यावर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत, ते पाहूयात। महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलना नहीं आता तो क्या हुआ, कानफट इथंच बसणार। फालतू देशबीस सांगायचं नाही आम्हाला। प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे, त्या राजभाषेचा सन्मान हा प्रत्येक राज्यामध्ये राखला गेला पाहिजे। महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे प्रत्येक आस्थापनेत। या महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तयारीला लागा। महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा। प्रत्येक बँकेत, प्रत्येक आस्थापनेत तुम्ही मराठी म्हणून सगळेजण कडवटपणे उभे राहायला पाहिजेत। या देशामधला हिंदू हा हिंदू तेव्हाच होतो जेव्हा मुसलमान रस्त्यावरती येतात। एरवी फक्त भक्तिभावाने असतात, पण हिंदूंमधला हिंदू जेव्हा जागरूक होतो तो फक्त दंगलीमध्ये हिंदू असतो। दंगल संपली की तो मराठी, पंजाबी, गुजराती, बंगाली सगळा होतो। आणि मग ज्याला तो मराठी होतो त्याला मग तो साळी, माळी, मराठा, ब्राह्मण, कुणबी सगळा होतो। आपापल्या जातीबद्दल प्रेम असणं हे स्वाभाविक आहे, पण दुसऱ्याच्या जातीबद्दल विद्वेष असणं, तिरस्कार असणं ही विकृती आहे। ज्या ज्या ठिकाणी मराठी वापरणं आवश्यक आहे त्या ठिकाणी ती वापरली गेली पाहिजे हा आग्रह असणं हे चुकीचं नाही। फक्त याकरता कायदा हातात घेणं हे मात्र चुकीचं होईल। मला अपेक्षा आहे की कोणी कायदा हातात घेणार नाही। मराठी माणसांचं हित जपण्याला त्यांचंही प्राधान्यच आहे, कारण अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम त्यांच्या पुढाकारानं या ठिकाणी केंद्रानं केलं, माननीय मोदीजींनी केलं। मराठी भाषा भवन असेल, मराठी विषयांमध्ये अभ्यासक्रमामध्ये अनेक विषय आणणं असेल, CBSE, CSE वगैरे, या सगळ्या गोष्टी मराठी माणसांच्या हिताच्या होत आहेत। आणि जर राज ठाकरे साहेबांना त्यांच्यावर विश्वास येत असेल तर ते महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी हिताचं आहे, चांगलं आहे। मराठी हे महाराष्ट्रामध्ये बोलणं हे निश्चितच सगळ्यांना आलं पाहिजे। मराठीच्या बाबतीत कायदा हातात घेऊन मराठी येत नाही म्हणून कोणाला तरी मारहाण करणं, म्हणजे ज्याला खरंच अडचण असेल, समजत नसेल, बोलता येत नसेल तर आपण समजू शकतो, पण जाणून बुजून जर एखादा, आता मध्ये आपण 2-3 इन्सिडेंट्स बघितले की जाणून बुजून एखादी व्यक्ती मराठी बोलत नाही, हिंदी बोलते, हा मस्तखोरपणा झाला, हा आगाऊपणा झाला। अशा लोकांना निश्चितपणे, पण कायद्याच्या मार्गाने पोलिसांना सांगून म्हणा किंवा बाकीच्या लोकांना सांगून म्हणा, त्यांना समज दिली पाहिजे, त्यांना वठणीवर आणलं पाहिजे। पण महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये असताना आम्ही म्हणणं की कानाखाली लावू हे योग्य नाही। पण मराठीचा आदर आम्ही सगळेजण करतो आणि मराठी ही सगळ्यांना आलंच पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।